लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध। अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही। लेदरची 100% गॅरंटी। पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर। संपर्क क्रमांक 9604 32 78 63। छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर। संपर्क क्रमांक 92 84 14 65 54। भोकर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद, गुढीपाडवा, रामनवमी या सण उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगानं भोकर पोलीस स्टेशन इथं पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांनी शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळी बोलताना सण उत्सवाच्या निमित्ताने समाज बांधवांनी पावित्र्य राखून सण साजरे करावेत। आपण महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना भानावर राहून जयंती उत्सव पार पाडावा। महापुरुष संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनात्मक अधिकाराने आपले जीवनमान सुखकर करून घराघरात बाबासाहेबांचे विचार पोहोचावेत यासाठी पुस्तके वाचून जयंती साजरी करावी। मुस्लिम धर्मियांनी रमजान महिन्याचे पावित्र्य राखून ईद साजरी करावी। तसेच गुढीपाडवा, रामनवमी हे सण शांततेत पार पाडावे आणि कुणीही समाज माध्यमांवरून सामाजिक तेढ निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट न करण्याचे आवाहन मारकड यांनी केले आहे। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिलेंद्र औटे, PSI सुरेश जाधव यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। 14 एप्रिल जयंतीच्या काळाने लोकसभा निवडणुका, रमजान, तर आज शांतता कमिटीची बैठक झाली। तर आपल्या जनतेला काय आव्हान आहे? आता येणाऱ्या काळामध्ये गुढीपाडवा, रमजान ईद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, तसेच आपल्या सार्वजनिक लोकसभा निवडणूक आहे। तर त्या अनुषंगाने जे सगळे सण उत्सव साजरे होणार आहेत त्यामध्ये लोकांनी संयम बाळगावा। आपण आनंद व्यक्त करताना दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी। तसेच जे काही नियम आहेत त्याचं पालन करावं। डीजेचा कोणीही वापर करू नये मिरवणुकीमध्ये। आणि खास करून मी एक गोष्ट इथं नमूद करू इच्छितो की सोशल मीडियावरून जे काही आक्षेपार्ह मेसेज व्हायरल होतात अशा प्रकारचे कुठलेही मेसेज कुणीही व्हायरल करू नये किंवा फॉरवर्ड करू नये। अशा मेसेजमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता असते। तरी याबाबत सोशल मीडिया वापरताना सर्वांनी स्वतः काळजी घ्यावी आणि याबाबत इतरांनाही अवगत करावं अशी मी समाज माध्यमांबाबत विनंती करतो। प्रतिनिधी राजेश चंद्रे, NTV न्यूज मराठी, भोकर, नांदेड।